12वीला आहेस ना? लावू का फोन पप्पातला? तर लगातार 3 चेंडू वाईड सौगंध यांनी टाकलेला आहे. थोडासा दबावाखाली खेळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. चौथा चेंडू वाईड. कहर झाला, कहर. कहर झालाय. वाईड बॉल टाकण्याचा कहर झालाय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. 8890. एर्टिका मागे घ्यायचे. क्रेटा मागे घ्यायचे. 8890. ज्या कुणाची असेल 8890चे मालक चालक त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने की आपली क्रेटा गाडी थोडीशी मागे घ्यायची. वाहतुकीला अडथळा झालेला आहे. वाहतूक इतकी झालेली आहे की खानिवलीपासून इकडे देवघरपर्यंत ट्रॅफिक जाम झालेले. पुढचा चेंडू यावेळेला झेल उडतो की काय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू, पहिले 4 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र 5वा आणि 6वा म्हणजे पहिला दुसरा हा चेंडू मात्र लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले. सौगंध यांनी आता मात्र सूर सापडलाय, दिशा सापडले, टप्पा सापडले. खंडेश्वर पाटील आणि जगदीश चोरगे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचावर लाट्स पाडले जात आहेत. चंद्रकांत भोईर यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चंद्रकांत भोईर, मॅन फ्रॉम बिलो सी. मिलिंद बागुल यांना विनंती की सन्मानाने क्रीडा मंचावर यायचे आहे. संदीप पाटील यांचे मोठे आते भाऊ आहेत. चंद्रकांत भोईर यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर यायचं आहे. हेमंत पाटील आणि रवींद्र पाटील यांनी सुद्धा क्रीडा मंचावर यायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 8 वर. थोडंसं लांबडा आणि महागडं षटक. पहिले 4 चेंडू वाईड. त्याच्यानंतर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडू मात्र आला चौकार. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केला जातोय आणि चेंडू पुनश्च जातोय. चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. खूप महागडं षटक, लांबडं षटक. पहिला सामना असेल ओमसाई खरिवली विरुद्ध सापने. दुसरा असेल एमबी खरिवली विरोधात विजयी संघ. आणि तिसरा सामना असेल जय श्रीराम गौरापूर विरोधात डिंग डॉंग वडवली. पहिला सामना ओमसाई खरिवली विरोधात सापने. दुसरा सामना असेल एमबी खरिवली विरोधात विजयी संघ. आणि तिसरा सामना असेल गौरापूर विरोधात डिंग डॉंग वडवली. टॉस साठी यायचं आहे ओमसाई खरिवली आणि सापने. बघूया गोलंदाज सौगंध. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला तोडलं जाते. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू जातो की काय चौकाराच्या रूपाने. चौकार. चौकारानं धावसंख्या झपाट्याने पुढे जाऊन सरकते. आमचे स्कोरर सांगतायत की 16 वर. खूप लांबडा आणि महागडं षटक आहे. सौगंध यांचे पहिले 4 चेंडू वाईड, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवर 3 कणखर चौकार. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले मधला. बघूया चेंडूवर काय होतंय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. एक रन पुढून काढले. ते दुसरी धाव घेतात की काय नाही या चेंडूवर काय होतंय बघूया. तिसरी धाव घेतायत की काय. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 18. पहिलं षटकच्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावर लागतायत. प्रशांतला सर्व चेंडू खेळण्याची संधी मिळाली. प्रशांतनेही त्या संधीचं सोनं केलेले 3 चौकार आणि एका चेंडूवर 2 धावा अशा तब्बल 18 धावा वसूल केलेल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बघूया.
आला का सामने कर्णधार आला. त्यांच्या विरोधात कुठला संघ आहे? खरिवली कुठला? ओम साई का? आलंय. चला घ्या नाणेफेक करून. जाऊ का जाऊ द्या? एक इनिंग होऊ द्या. एक इनिंग होऊ द्या. सूरज पाटील यांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे. सूरज पाटील, जर आपलं जेवणाचा कार्यक्रम आटपला असेल तर आपल्याला विनंती आहे की आपण क्रीडा मंचकाकडे यायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र गुंगारा देतोय. चांगला तेज तर्रार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पडतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश यांच्याकडनं. योगेश या षटकातला पुढचा चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या डावीकडनं, अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज स्ट्राईकला आहे तो केतन वसंत मेने. योगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय आणि जिथे कुठे धाव मिळण्याची शक्यता होती ती शक्यता मात्र पूर्णपणे नष्ट करतोय गोलंदाज योगेश. चांगला चिवट तिकट मारा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं पडलं. सवंगत यांनी पहिले 4 चेंडू वाईट टाकले, पण यावेळेला योगेश मात्र यांनी ती चुकी केली नाही. चुकीचा सुधारणा करतोय. त्या वाईट बॉलमधनं त्याने नक्कीच बोध घेतलेला. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला थोडंसं फंबलिंग होतंय. राईट आर्मवा. यावेळेला चेंडूला उडवलं जाते. आणि उतुंग षटकार. वाघ खरिवली आणि प्रशांत पाटील साहेब बोरांडे यांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. संदीप पाटील यांची नम्र विनंती. कोणाकडून? योगेश यांचा या षटकामधला बहुधा अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने 1 रन फोडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगल देऊ शकतो. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती चेक. दोन. सन्मानाकडे आपण जात आहोत पुन्हा एकदा. चंद्रकांत भोईर, संदीप पाटील यांचे आत्ते भाऊ यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. SP बिलोशी क्रिकेट टीम कडे मेंबर प्रियेश पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाते. आत्ते भाऊ SP यांचे बिग ब्रो
म्हणून त्यांची ओळख आहे. ज्येष्ठ बंधू आहेत आत्तेभाऊ. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत भोईर साहेब, वेलकम. त्याचबरोबर खंडेश्वर हरड यांचं आगमन झालेले, आपला विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज येतोय तुषार. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 32. पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात किती धावा देतोय तुषार बघूया. पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स स्वीप यशस्वीरित्या मारला जातोय आणि खणखणी दणदणी चौकारानं धावसंख्या बिनबाद 36. जातोय पुढचा चेंडू तुषार यांचा. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या परिक्षेत्रामधनं चेंडू बहुतेक सीमारेषे पलीकडे जातो की काय. खणखणी दणदणी चौकार. तुषार यांच्यावर सुद्धा जबरदस्त हल्ला केला जातोय. या डावामध्ये आतापर्यंत 5 चौकार आणि 2 षटकार आलेले आहेत. तुषार यांच्या छातीमध्ये धडकी भरवलेली आहे. फलंदाज आहे प्रशांत. धावांचा मशीन गरजतोय बरजतोय, गोलंदाजाला तुडवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन येतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमारेषे पलीकडे येतो की काय बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडूफेक. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 वर. धावांचा डोंगर रचला जातोय. संतोष भाऊजी जामघरचे आलेले आहेत. हार्दिक स्वागत है. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. लाइए ना, कुछ लाइए है तो. पुन्हा एकदा चोरटी धाव पळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बाईच्या रूपानं धाव संख्या जाऊन पोहोचते ती. आमचे विद्यार्थीच आहेत ते आणि त्यांना नेमकी माहिती आहे की गुरुजींना काय हवंय. गुरु दक्षिणा. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावला जात आहे. झेल सुटतोय. चौकार. झेल पण सुटतोय आणि चौकार जातोय. किती धावा झाल्या? पहिल्या षटकात 18, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 15, तब्बल धाव संख्या 47. नाही जिंकली. पुढचा चेंडू.
यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे. खणखणीत दणदणीत चौकारानं धावसंख्या 51 धावांचा डोंगर धाव रनो की बावशार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फिरकावलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम, माइंड ब्लोईंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 वर. दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. प्रशांत रनआउट होतोय. 4 न 4, 8 न 4, 12 न 2, 14 न 6, 20, 21 न 4, 25 न 4, 29 न 2, 31 न 4, 35, 36, 37 धावा. वेल प्लेड प्रशांत ठाकरे. सूरज पाटील यांची कान टोपी आहे. कानाचं टोपरं हरवले आहे. ज्याला कुणाला कानाचं टोपरं कान टोपरं भेटलं असेल सूरज पाटील यांचं, ते दुसऱ्या कुणाला येणार पण आहे आयऱ्या गेऱ्या माणसाला. सच अ ह्यूज पर्सनॅलिटी. या षटकामधले किती 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू राईट आमावा, निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केलं जात आहे. या षटकामध्ये बऱ्याचपैकी धावसंख्येला लगाम लावलेला आहे. जय श्रीराम पॉवर इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर कल्पेश पाटील आणि सागर पाटील विनंती सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोरलवलं जातंय. चेंडू सीमारेषे पलीकडे जातो की काय बघूया. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. आणि तिसरी धाव घेतायत की काय बघूया. 3 धावा पळून काढल्या जात आहेत. 3 धावांनी 57 धावा जिंकण्यासाठी बरोबर 58 धावांची गरज. या नाणेफेक करून घ्या सूरज पाटील. टुर्नामेंट 1 लाखाची स्पर्धा, 2 व्हीलर बाईक मालिका वीर असलेली स्पर्धा, वॉशिंग मशीन या ठिकाणी आहेत, कूलर आहे, फ्रीज आहेत, अनेक पारितोषिकं आहेत. पब्लिककरता सरकारचा कॅश घ्या, 1000 रुपये मिळवा, गिफ्ट हॅम्पर मिळवा अशी पारितोषिकं नटलेली ही स्पर्धा पाहते आपण. या ठिकाणी आमच्या समोर त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आहेत चंद्रकांतजी पाटील, SP संदीप पाटील स्वतः यांचे आत्तेभाऊ आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत चंद्रकांतजी भोईर. त्यांच्यासोबत जगदीश चोरगे लिजन क्रिकेटर बिलोशी. आणि 2 टीमही टक्कर पाहणार आहात. एका बाजूला पाहू शकाल आपण विकी काळ्यान कंपनी गावदेवी सापणे टीम,
तर दुसऱ्या बाजूला निखिल बागुल अँड कंपनी टीम ओम साई खरिवली या दोन टीममध्ये टक्कर पाहणार आहोत. हेड इज अ सरपंच उपसरपंच चषक आणि टेल इज अ भूमिक स्पोर्ट. चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाते. 2025 SP ट्रॉफी दुसऱ्या फेरीतील फर्स्ट मॅच. हेड अँड टेल. आणि टॉस या ठिकाणी पाहिलं आपण तर जिंकलेला आहे ओम साई खवली टीमनं. निखिल बागुल आपण या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय स्वीकारणार? 3 ओव्हरची मॅच आहे. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. किती धावांपर्यंत आपण रोखण्याच्या प्रयत्नात आहात? कमीत कमी धावून रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. वाडा तालुक्यातील अनेक स्पर्धा होत आहेत, होत राहतील, परंतु डे नाईट टुर्नामेंटचा जे काही परंपरा आहे ती संदीप पाटील SP क्रिकेट टी क्लब बिलोशीच्या मेहनतीबद्दल काय म्हणाल? खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे आणि सतत 4 दिवस या स्पर्धा खूप चांगल्या रीतीने वाडा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संदीप पाटील आणि टीम SP बिलोशी संघाने आयोजन करून खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंना इथे एक प्लॅटफॉर्म दिलेलं. नक्की तू एवढे टेनिस क्रिकेट खेळतो आणि चांगल्या पद्धतीने ओपन टेनिस सुद्धा खेळत असतो. टेनिस क्रिकेटमध्ये वाडा टेनिसमध्ये तुझा आवडता खेळाडू खरली सोडून कुठला आहे? खरिवली सोडून तसा लिजेंड की असा सांगायला आता सगळ्यांचीच नावं कशी घेऊ, पण तसा उद्या भेटू आपण. तर या ठिकाणी गावदेवी सापणे टीमचे कॅप्टन आमच्या समितीच्या फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी घेतलेली आहे. तुमच्याकडे बॅटिंग आहे, टार्गेट कुठपर्यंत मनामध्ये सेटअप आहे? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. विकी तर फॉर्मात आहेत, इतरही खेळाडू आहेत, ऋषी आहे, आप्पा आहे, करण आहे. नक्कीच आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. जसं निखिलला प्रश्न विचारला तसं तुलाही प्रश्न विचारतोय. वाडा टेनिसमध्ये विकी काळे सोडून सापणे टीमचा खेळाडू सोडून या वाडा टेनिसमध्ये तुला कुठला खेळाडू जो यंगस्टर जो आताही खेळतोय तो आवडतोय? युवराज डुकले. युवराज डुकले. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन गावदेव टेनिस टीम. आपण उद्या भेटू. तर या ठिकाणी नक्कीच पाहत राहा एखादा SP ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंटचा 18 लाखाची स्पर्धा बिलोशी गाव वाडा जिल्हा पालघर. वेलकम. पहिल्या चेंडूर गडी बाद होतोय टीम आबिटगर संघाचा. पहिला अंतरा सूरज पाटील यांचं कान टोपडं जर कुणाला भेटलं असेल तर त्यांनी आणून द्या, योग्य ते त्याला इनाम दिलं जाईल. बरं असं आहे की ज्याला कुणाला भेटेल एवढा तगडा माणूस तर प्रेक्षकांमध्ये मला दिसलेला नाहीये. एक धाव पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली. खणखणीत दणदणीत असा शॉर्ट टर्म पुलचा चौकार पाहायला मिळतो. फलंदाज
भूपेंद्र यांच्या बॅटमधनं धावसंख्या जाऊन पोहोचली इथं उजेडात ना 5. एक बाद झालेला फलंदाज योगेश जो शून्यावर गोल्डन डकचा शिकार झालाय. केतन यांचा पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातो. झेल उडतोय आणि झेल सुटतोय. दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा आणला जातोय. चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय भूपेंद्र यांच्या बॅटमधनं का. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 11 वर. भूपेंद्र यांच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. एक बाद 11. जिंकण्यासाठी तब्बल 58 धावांचं टार्गेट. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूने चकवा दिलाय. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 11. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय प्रशांत. पंधरा मिनिटात 3 ओव्हरी झाल्याच पाहिजेत, अन्यथा एक फिल्डर चौथ्या षटकाला आतमध्ये घेतलं जाईल. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र चेंडू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय. प्रति षटकारासाठी भूपेंद्र यांना सुयोग विजय पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख बक्षीस असेल. आबिटगर संघ जर या सामन्यामध्ये विजयी झाला
तर संतोष दशरथ पाटील यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतो. हळूहळू हे कठीण आव्हान होतं ते टीम आबिटगर संघाला. धर्मवीर आबिटगर संघ दुसऱ्या षटकामध्ये तिन्ही चेंडू निर्धाव टाकले. ते प्रशांत ठाकरे यांनी धावा झालेल्या 11 जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजे त्या 47. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पडतोय निर्धाव. चौथा चेंडू निर्धाव. कुठल्याही प्रकारे प्रतिकार मात्र आबिटगर संघाचा दिवसागणिक चेंडू गणित क्षीण क्षीण मंद 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 होत चाललेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. तब्बल 5 चेंडू 5 डिलिव्हरीज इन अ रो. SP संघाचे बंटी जर कुठे असतील तर त्यांनी प्रशांत ठाकरे यांच्या गोलंदाजीपासून धडा घ्यावा. कहा है बंटी देखो. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. झेल उडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. किती धाव भेटते. 1 रन घेतली ना. नाही घेतली. मेडन ओव्हर. वेल डन प्रशांत ठाकरे. मेडन निर्धाव षटक टाकलेलं निर्धाव. तिसरं षटक टाकण्यासाठी तो गोलंदाज रोहित. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि तब्बल 47 धावा म्हणजे 24 रन प्रति ओव्हर. बाहुबली फलंदाज मैदानामध्ये आलेल्या आबिटगर संघाचे काय नाव त्यांचं. भूपेंद्र. यावेळेला चेंडू निर्धाव पडतोय. बघा भोका आलाय. ह ह ह पहिला चेंडू वाईड पडतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला फिरकावलाय. पहिला षटकार पडतो की काय बघूया. षटकार ना. षटकारानं धावसंख्या जाऊन पोचलेली बरोबर 18 वर. कोणी सुयोग विजय पाटील यांचं 500 रुपयाचं बक्षीस भूपेंद्रसाठी लागू होत आहे. पुन्हा एकदा दुसरा षटकार.
षटकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 24 वर. भूपेंद्र गरजतोय बरसतोय, बाहुबली षटकार मारतोय आणि योगेश विजय पाटील, सुयोग विजय पाटील यांचं तब्बल 1000 500 आणि 500 रुपये लागू होत आहेत. दोन षटकार आल्याबरोबर सुयोग विजय पाटील टेन्शन मध्ये येत आहेत. दोन षटकार मारले, प्रति षटकारात 500 रुपये. संतोष दशरथ पाटील यांनी ऐलान केले 3 षटकार मारल्यात 1000 रुपये. संतोष दशरथ पाटील 1500 रुपये, 500 वाढले. 2 तर मारलेले आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. खणखणीत दणदणीत चौकार. Thank प्रशांत चौकारानं पाटील धावसंख्या जाऊन बोरांडे, बोलली ते 28 वर. प्रशांत पाटील बोरांडे यांना विनंती, आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. चेतन पाटील साहेब भावेकर आपणाही विनंती, आपण व्यासपीठावर यावं. आणि दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. आणि फलंदाज मला वाटतं बाद होतोय इथे. भूपेंद्र बाद होतोय. परंतु तत्पूर्वी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारं चमकदार स्फोटक वादळी फलंदाजी, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने 27 धावांची खेळी. यावेळेला पुन्हा एकदा शपलून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय आणि षटक संपलं का? 3 षटकांच्या समाप्तीनंतर तर अभिडगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 बाद 29. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. 6 चेंडू आणि 29 धावा. सूरज पाटील यांची जर कान टोपडे आणून दिले तर 500 रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित केलं जाईल.
ज्याला कुणाला सूरज पाटील यांचं कान टोपडं भेटलं असेल त्यांनी आणून द्यावं. 500 रुपयाचं रोख बक्षीस सूरज पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. खुफिया एजन्सीला साधारणतः अंदाज आलेला आहे. व्यक्तीचा चेहरा पण समोर आलेला आहे. नाव पुकारण्याच्या आधी जर त्यांनी आणून दिलं फार बरं होईल. काही तर स्केचिंग केली, स्केचिंग वरून चेहरा समोर आलेला आहे. बघा पुढल्या वर्षीचा उपसरपंच चषक 2026 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी. आणि या ठिकाणी देवघर ग्रामपंचायतचे उपसरपंच वीरसेन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. संदीप पाटील यांचे खास मित्र. वेलकम वेलकम VIP डायस. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्रेक्षक आलेले आहेत. आयोजकांची सूचना आहे आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसावं. उभे असलेले प्रेक्षक खेळाडू कक्षासमोर. तारीख नाही सांगत. उपसरपंच चषक 2026 ची उद्घोषणा. पहिलं बक्षीस 2 लाख. ऑल इंडिया ओपन अँड टीम मॅन ऑफ द सिरीज. ग्रामीण फर्स्ट बाईक. ऑल इंडियन ओपन 1 बाईक. बेस्ट बॉलर सायकल. बॅट्समनला सुद्धा सायकल. आयोजक संदीप पाटील, अभिनय पाटील, जयेश पाटील. SP बिलोशी क्रिकेट टीम 2026 2 लाखाचं पहिलं बक्षीस. ऑल इंडिया ओपन अँड टीम 8 टीम असतील. मॅन ऑफ द सिरीज ग्रामीणसाठी 1 बाईक. ऑल इंडियन ओपनसाठी 1 बाईक. बेस्ट बॉलर, बॅट्समन प्रत्येकी सायकल. रायझिंग प्लेअरसाठी सूरज पाटील यांच्याकडनं गिअरची सायकल. ती सायकल घ्या आणि टूर दी फ्रान्स या स्पर्धेमध्ये दाखल व्हा. तर प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की सदर सायकल सूरज पाटील यांनी किमान 2 महिने तरी चालवावी, म्हणजे हलकी होईल पायडला. प्रशांत ठाकरे यांच्यासाठी 2 षटकारासाठी कोणाकडनं 1000 रुपये आलेत? तुषार पाटील यांच्याकडनं आलेले आहेत. प्रशांत ठाकरे यांनी घेऊन जायचे. प्रशांत ठाकरे पैशाचं बात आहे बाबा. प्रशांत ठाकरे. तर भूपेंद्र पाटील आणि टीम या स्पर्धेसाठी आले. आयोजकांना आपण उपकृत केलंय, चांगलं सहकार्य केलं, स्पर्धेला 4 चांद लावले. पुनश्च्या पुढल्या वर्षी 2026 ला या 2 लाखाचं बक्षीस असेल. धीरज गायकर विश्वगड यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यावं. वेलकम वेलकम धीरजजी गायकर. निखिल पाटील आबिडकर आपण व्यासपीठावर यायचंय प्लीज. वेलकम. धीरजजी गायकर विश्वगड आपण व्यासपीठावर यावं प्लीज. वेलकम. SP ट्रॉफी बिलोशी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. संदीप पाटील यांची विनंती आपण व्यासपीठावर यावं. धीरजजी गायकर विश्वगड. मॅन ऑफ द मॅच GSG डोंगरचे टीम प्लेयर. जबरदस्त बॅटिंग बॉलिंग अप्रतिम मिडल ओव्हर. प्रशांत ठाकरे मॅन ऑफ द मॅच. तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल प्रशांत ठाकरे यांना. मिलिंदजी बागुल यांच्या शुभात या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. सुपर बॅटिंग मात्र मंत्रमुग्ध करणारी या ठिकाणी बॉलिंग मेडन ओव्हर. मेडन ओव्हर साईनाथ पष्टे आणि राजेश सातवी यांच्याकडनं 2000 रुपये या ठिकाणी कॅश प्राइज लागलेली आहे.
आणि ते सुद्धा या ठिकाणी दिलं जात आहे. ट्रॉफी आणि टी शर्ट आयुष स्पोर्ट कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून जर्सी मॅन ऑफ द मॅच आणि स्वर्गीय सुरेश रामचंद्र भोई